मुंबई पोलीस दलाच्या शिपाई पदासाठीची भरती मुंबईत सध्या सुरू आहे। 3521 जागांसाठी साधारणपणे 2.25 लाखापेक्षा अधिक उमेदवार आहेत ते राज्याच्या कानाकोपऱ्यामधून मुंबईत दाखल झालेले आहे। ही पोलीस शिपाई पदाची भरती प्रक्रिया कशी पार पडते आपण थेट जाणून घेऊया पोलीस उपायुक्त सुनील लोखंडे सर यांच्याकडून। सर काय सांगाल, 3521 जागांसाठी ही भरती सुरू आहे, आपण भरतीचं या ठिकाणी मार्गदर्शन करत आहात। 2.25 लाखापेक्षा अधिक उमेदवार राज्याच्या कानाकोपऱ्यातून आले, नेमकी ही भरती प्रक्रियेला सुरुवात कशी होते या संदर्भात काय सांगाल? आज रोजी जे ग्राउंडला उमेदवार आलेले आहे पोलीस भरती करता, हे 10,000 उमेदवारांना कॉल केलेले आहे, परंतु त्यापैकी साधारणतः 8,500 उमेदवार आज मैदानी चाचणीसाठी असणार आहेत आणि त्यांच्या दिवसभरात त्या चाचण्या पार पडणार आहेत। मुंबई पोलीस दलाकरता 3521 पदांची ही भरती आहे। ही भरती दिनांक 11 फेब्रुवारीपासून सुरू झालेली आहे। 11 फेब्रुवारीला प्रथम दिवशी आपण 2,500 उमेदवार बोलवले होते, त्यानंतर 5,000 आणि असं वाढवत आता हे उमेदवारांची संख्या आपण एका दिवसाला 10,000 उमेदवार चाचणीसाठी बोलवतो आहे। आणि ह्यामध्ये भरती जी सुरू होते ती सकाळी 5 वाजतापासून ही प्रोसेस होते। उमेदवारांना 5 वाजता मेन गेटवरनं एंट्री दिली जाते, त्यानंतर त्यांचे बॅगेज ठेवायची व्यवस्था केलेली आहे। तिकडे उमेदवारांच्या बॅगेजला टोकन देऊन तिकडे व्यवस्थित ठेवल्या जातात, तेच बॅग त्याला परत देण्यात येईल अशा पद्धतीने ती टोकन सिस्टम तिकडे केलेली आहे। तिथनं उमेदवाराचं फ्रिस्किंग केलं जातं। फ्रिस्किंगचा उद्देश हाच आहे की त्याने कुठलेही उत्तेजक पदार्थ सोबत घेऊ नये, बाळगू नये किंवा त्याचं सेवन करू नये, त्यामुळे ते फ्रिस्किंगमध्ये तिकडे सगळं निघून जातं आणि उमेदवारला तिथनं एंट्री दिली जाते, ज्यासोबत फक्त त्याचं प्रवेशपत्र आहे, त्याचा फोटो आहे, पाणी आहे, फ्रूट आहे, हे अलाउ केलं जातं। आणि मग हे सगळं तो भरतीच्या मैदानात आला की तिथे त्याला प्रथम रजिस्ट्रेशनला नेलं जातं। रजिस्ट्रेशनच्या टेबलवर जे अटेंडन्स आहे त्या शीटवर त्याचा फोटो, त्याचं प्रवेशपत्र हे चेक केलं जातं, त्याची तिथे सिग्नेचर घेतली जाते। मग हाच तो उमेदवार भरतीचा आहे त्याच्या प्रवेशपत्रावरून एकदा खात्री केली जाते आणि नंतर त्याला पुढच्या प्रोसेसला नेलं जातं। पुढे मग त्याचं हाईट आणि चेस्टचं मेजरमेंट होतं। हाईट आणि चेस्टचं मेजरमेंट झालं आणि तिथे तो पात्र झाला तर मग त्याला पुढच्या टप्प्यावर नेलं जातं, जिकडे की आपण त्याला RFID बांधतो आणि त्याला चेस्ट नंबर देतो। RFID आणि चेस्ट नंबर दिल्यानंतर आपण त्याचं बायोमेट्रिक करतो, त्या बायोमेट्रिकवर त्याचा RFID रजिस्टर्ड होतो, त्याचा चेस्ट नंबर रजिस्टर होतो, उमेदवाराचे डिटेल्स तिथे रजिस्टर्ड होतात आणि अशा पद्धतीनं 50 उमेदवारांचं रजिस्ट्रेशन झालं की त्या 50 उमेदवारांची एक डिटेल तयार केली जाते आणि हा जो गट असतो ज्याला डिटेल्स म्हणतात, हा 50 उमेदवार मग सगळ्या मैदानी चाचण्या सोबत पार पाडतो, तो एक ग्रुप तयार झाल्यानंतर। आणि मैदानी चाचणीला सुरुवात होताना जसं आता तुम्हाला सांगितलं की 100 मीटर स्टार्ट होतं आणि त्याचा एंड पॉईंट, त्या एंड पॉईंटला पण RFIDचा टाईम कॅच केला जातो। म्हणजे ज्या दोन्ही इव्हेंट आहे त्या मॅन्युअली हस्तक्षेप न ठेवता आपण तंत्रज्ञानाच्या सहाय्याने कसं ॲक्युरेट मार्किंग होईल यासाठी त्याला त्या RFID लावलेल्या असतात। म्हणजे उमेदवाराचं मैदानी चाचणी सुरू केल्याचा वेळ आणि तो संपल्याचा वेळ हा एकदम ॲक्युरेटली त्या RFIDमुळे रजिस्टर्ड होतो आणि इथे कुठेही शंकेला वाव नाही, इथे कुठल्याही मॅन्युअल पद्धतीनं ही प्रक्रिया होत नाही, सगळे टेक्नॉलॉजीच्या आधारे ही प्रक्रिया पाडली जाते। त्यामुळे अत्यंत पारदर्शकरित्या उमेदवारांना मार्क दिले जातात आणि ह्या सगळ्या प्रोसेसचं व्हिडिओ रेकॉर्डिंग होतं। जर कुणाला शंकाही असली तर त्या व्हिडिओ रेकॉर्डिंगमध्ये आपण त्याचा एक्झॅक्ट टायमिंग किती आहे ते त्याला दाखवतो आणि अपीलमध्ये असे उमेदवार येतात त्याला आपण त्याचा टाईम दाखवतो, तेव्हा त्यांचं समाधान पण होतं। नक्कीच मोठ्या प्रमाणावर तरुण या ठिकाणी पोलीस भरतीसाठी आलेले आहेत। साधारणपणे ही 12वी पास उमेदवारांसाठी भरती प्रक्रिया आहे, मात्र प्रत्यक्षात अशी जी माहिती मिळते की या ठिकाणी उच्च शिक्षित तरुण देखील आलेले आहेत, ग्रॅज्युएट झालेले आहेत, कोणी इंजिनियर आहेत, कोणी वकील आहेत। साधारणतः पोलीस भरतीकडे कल वाढतोय? निश्चितच अगोदर ग्रॅज्युएट उमेदवार किंवा पोस्ट ग्रॅज्युएट उमेदवार उच्च शिक्षित आहेत हे पोलीस भरतीला यायचे नाही आणि 12वीचे उमेदवार जास्त असायचे, परंतु आजची परिस्थिती अशी आहे की 12वी शिवाय ग्रॅज्युएट पोस्ट ग्रॅज्युएट उमेदवार आहेत, त्याच पद्धतीनं उच्च शिक्षित आहेत, ज्यामध्ये इंजिनियर्स सुद्धा आहेत की जे पोलीस भरतीला आलेले आहेत। मोठ्या प्रमाणावर पोलीस भरती आता
मैदानी या ठिकाणी सुरू आहे. आपण चेस्ट त्यांचं जे मेजरमेंट असेल किंवा उंचीचं जे मेजरमेंट असेल यात कुठल्याही प्रकारचा मानवी हस्तक्षेप होत नाही. सो आपण तंत्रज्ञानाचा वापर या ठिकाणी पुरेपूर केलेला आहे. त्यामुळे कुठेतरी आता जे विद्यार्थी आहेत, प्रशिक्षणार्थी आहेत किंवा पोलीस भरतीसाठी आलेले उमेदवार आहेत, या ठिकाणी वादाचे आता प्रसंग फार कमी झाले असतील. अगदी वादाचे प्रसंग कमी झालेले आहे. परंतु काय आहे, बरेच उमेदवार आहे त्यांचं समाधान होत नाही. आम्ही तर जेव्हा प्रॅक्टिस करतो तेव्हा आम्हाला जास्त मार्क पडतात, इथे आम्हाला मार्क्स पडत नाही, असे वैयक्तिक त्यांचे ओपिनियन असतात. परंतु इथे आपण काय ठेवलं की अपीलची सिस्टम ठेवली. त्यामध्ये त्या उमेदवाराचे मार्क्स त्याला दाखवले जातात. त्याला त्याचं व्हिडिओ रेकॉर्डिंग फुटेजसह दाखवलं जातं की बाबा तुझा स्टार्ट टाईम किती आहे, एंड टाईम किती आहे, पर्टिक्युलर पूर्ण टाईम दाखवून त्याला त्याचं समाधान केलं जातं की एक्झॅक्ट तुमचा टाईम काय आहे आणि त्याच्या जो मार्कशीट आहे त्याच्यावर रेकॉर्ड झालेला टाईम काय आहे. मग त्याला तो दोन्ही मॅच करून दाखवला जातो. त्याच्यात आतापर्यंत तरी कुठल्याही अपीलमध्ये तफावत निघालेली नाही. एक्झॅक्ट टायमिंग त्याचा जो असतो तोच त्याला दिलेला असतो. भरती प्रक्रिया सुरू झालेली आहे. पहाटेपासून विद्यार्थी या ठिकाणी येत आहेत. CCTV असेल किंवा व्हिडिओ चित्रीकरण असेल याचा देखील पुरेपूर वापर केलेला आहे. अशा काही घटना देखील घडतात की विद्यार्थ्याचं समाधान होत नाही, तो कुठेतरी कमी पडलेला असतो किंवा त्याला शंका असते. तर याचं नेमकं समाधान आपण कोणत्या पद्धतीने करता, त्याचं अपील या ठिकाणी आपण स्वीकारता आणि अपिलाचं जे त्याच्या शंकेचं निराकरण हे कशा पद्धतीने केलं जातं. आता जेवढे पण ग्राउंड्स आहे आपले सगळे CCTVने कव्हर आहे. मग गोळाफेक असो, 100 मीटर असो की 1600 मीटर असो, ह्या प्रत्येक इव्हेंटच्या ठिकाणी CCTV कव्हर केलेले आहे. आणि एखाद्या उमेदवाराला शंका आली किंवा त्याने अपील केला तर आपण एक इथे ACP दर्जाचे अधिकारी ठेवलेले आहेत जे की अपिलीय अधिकारी म्हणून काम बघतात. आणि त्यांच्याकडे आपण एक डिस्प्ले दिलेला आहे की जिथे एक टेक्निशियन बसतो, त्याच्या चेस्ट नंबर एंट्री केला कुठल्याही उमेदवाराचा की तिथे त्याचं रेकॉर्ड येतं, ज्याच्यामध्ये आपण त्याचा CCTV फुटेज त्याला दाखवतो. त्याचा स्टार्ट टाईम असेल, त्याचा एंड टाईम असेल, त्याला सेकंदासह, मायक्रो सेकंदासह त्याला त्या डिस्प्लेवर बघायला मिळतो. आणि त्याच्या मार्कशीटवर दिलेला टाईम हा तिथे मॅच होतो आणि त्याचं अपीलचं निराकरण केलं जात आहे. काही गोष्टी अशा मैदानी जेव्हा या ठिकाणी परीक्षा घेतली जाते, काही दुर्घटना देखील घडतात. विद्यार्थी धावताना ते कोलमडून पडत असतात किंवा कधी कधी त्यांना हृदयाचा त्रास देखील होत असतो. तर आपण या ठिकाणी पोलीस उपायुक्त म्हणून या ठिकाणी काही काळजी देखील घेताना पाहायला मिळते. नेमकं कोणत्या आरोग्याच्या सुविधा आपण या ठिकाणी पुरवलेल्या आहेत. आता एकतर मैदानी चाचणीमध्ये धावताना उमेदवारांना उन्हाचा त्रास होऊ नये म्हणून आपण ट्रॅक जे बघताय ते सगळे आपण कव्हर केलेले आहे, जेणेकरून ह्या सावलीत ह्या चाचण्या होतील. त्याच पद्धतीनं बाजूला वॉटर स्प्रिंकल केलं जातं जेणेकरून टेम्परेचर पण ग्राउंडचं मेंटेन केलं जाईल. शिवाय उमेदवाराला धावताना कुठे पडला, खरचटला किंवा इतरही काही त्याच्या समस्या असतील तर इथे आपण एक मेडिकल टीम ठेवलेली आहे ज्यामध्ये की वैद्यकीय अधिकारी आहेत आणि त्यांचा स्टाफ आहे. तिथे सगळे प्राथमिक उपचाराची सोय केलेली आहे, मेडिसिन्स आहे, त्याला लगेच ORS आहे किंवा IV द्यायचं काम पडलं तर IV ची सोय पण इथे केलेली आहे. त्याच पद्धतीनं एक कार्डियाक ॲम्ब्युलन्स पण इथे स्टँड बाय असते. जर असा इश्यू असेल कार्डियाकचा तर त्याला लगेच इथे अटेंड केलं जातं आणि प्राथमिक उपचार इथे केले जाऊ शकतात. धन्यवाद. हे होते सुनील लोखंडे सर. मग पोलीस भरतीच्या मागील काही दुर्घटनांचा अनुभव पाहता यावेळेस पोलिसांकडून जे भरतीसाठी या ठिकाणी आरोग्य सुविधा देखील पुरवण्यात आलेल्या आहेत. कार्डियक ॲम्ब्युलन्सची सुविधा देखील करण्यात आली आहे. मात्र भरती दरम्यान कधी कधी विद्यार्थ्यांकडून प्रशिक्षणाकरता काही गोंधळ घातला जातो. मात्र हा गोंधळ टाळण्यासाठी या ठिकाणी संपूर्णपणे जे आहे ते CCTV असेल किंवा तांत्रिक अनुभव या ठिकाणी जो आहे तो विद्यार्थ्यांना देतोय. त्याचा अपील जे असेल त्या अपील देखील CCTVच्या माध्यमातून असेल किंवा कॅमेऱ्याच्या माध्यमातून त्याच्या शंकेचे जे निराकरण केलं जातं. आणि यामुळे कोणताही मानवी हस्तक्षेप या पोलीस भरतीमध्ये न होता तांत्रिक पद्धतीचा वापर केला जातोय असंच या ठिकाणी आपल्याला म्हणावं लागेल. कॅमेरा पर्सन महेंद्र समीर, संजय गडदे, साम TV न्यूज, मुंबई.